हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी इम्पॉर्टंट एमसीक्यूज 5 जो लेक्चर आहे तो आपण बघत आहे. याच्यामध्ये आपण 50 एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, मिक्स एमसीक्यूज आहेत. याच्या आधी आपण 4 व्हिडिओज बघितले आहेत ज्याच्यामध्ये आपण 50 एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहेत. हे आपला 5वा व्हिडिओ. याच्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहे जो 6वा एमसीक्यूज, आणि त्याच्यानंतर एक्सपेक्टेड एमसीक्यूजचे पण आपण 6 टोटल व्हिडिओज बनवणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स वाढतील तेव्हाच मी ते एक्सपेक्टेड व्हिडिओ सुद्धा बनवणार, अदरवाईज नाही. ठीक आहे, म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत प्रिव्हियस व्हिडिओ नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अ कंपनी रिव्हॅल्यूड इट्स प्लांट अपवर्ड बाय 5 लाख. What is the correct accounting treatment under IND AS 16? एखादी कंपनी तिच्या प्लांटचे मूल्य 5 लाखने वाढवते. IND AS 16 अंतर्गत योग्य लेखांकन उपचार काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, क्रेडिट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व अंडर OCI. सेकंड, क्रेडिट टू प्रॉफिट अँड लॉस. थर्ड, क्रेडिट टू कॅपिटल रिझर्व. अँड फोर्थ, क्रेडिट टू शेअर प्रीमियम अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्रेडिट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व अंडर OCI. OCI अंतर्गत पूर्ण मूल्यांकन राखीव निधीमध्ये क्रेडिट होतो. नेक्स्ट, सेकंड, इफ नेट प्रॉफिट इज 4,50,000 अँड कॅपिटल एम्प्लॉईड इज 15 लाख, व्हॉट इज रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड? ROCE काढायचा आहे. ROCEचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. निव्वळ नफा म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट 4,50,000 दिलेला आहे, गुंतलेले भांडवल आपल्याला 15,000. तर गुंतवणूक केलेल्या भांडवलावर परतावा किती याचं कॅल्क्युलेशन तुम्ही काढायचं आहे आणि याचा आन्सर आहे 33.33%. ठीक आहे, अशाच प्रॉब्लेमची एक MCQ PDF अवेलेबल आहे ज्याला प्राइस आहे 50 रुपीज, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले आणि प्रॉब्लेम बेस MCQचे सोल्युशन्स पण दिलेले आहेत. ठीक आहे, ज्यांना पण ती PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, थर्ड, in finance lease which of the following is recognized in lease book in inception under 19 AS 19? AS 19 अंतर्गत वित्तीय भाडेपट्ट्यात प्रारंभी भाडेकरूच्या पुस्तकात खालीलपैकी काय नोंदवले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लीज एक्सपेन्स ओनली. सेकंड, असेट अँड लायबिलिटी ॲट फेअर व्हॅल्यू ऑर PV और MLP. थर्ड, ओनली लायबिलिटी. अँड फोर्थ, ओनली असेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, असेट अँड लायबिलिटी ॲट फेअर व्हॅल्यू और PV ऑफ MLP. मालमत्ता आणि देणी वाजवी मूल्याने किंवा किमान लीज पेमेंट वर्तमान मूल्याने. ठीक आहे, नेक्स्ट, फोर्थ, विच सेक्शन ऑफ द कंपनी ॲक्ट 2003 मॅन्डेट मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड फॉर सर्टन कंपनीज? कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये काही कंपन्यांसाठी खर्च नोंदणी करणे बंधनकारक केले आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेक्शन 128, सेक्शन 133, सेक्शन 148 अँड सेक्शन 139. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सेक्शन 148. ठीक आहे, नेक्स्ट, फिफ्थ, अ कंपनी रिसीव 1 लाख from sale of good inclusive of 80% GST. What is the value of taxable supply? बघा, एका कंपनीला वस्तूच्या विक्रीतून 1 लाख मिळतात ज्यामध्ये 18% GST समावेश आहे. तर कर पात्र पुरवठ्याचे मूल्य किती असणार? तर इथे बघा, 18% GST काढून जर आपण इथे कॅल्क्युलेट करायला गेलं तर इथे अप्रॉक्सिमेट आन्सर येते 84,745 इतकं. ठीक आहे, नेक्स्ट, 6, अंडर इन्कम टॅक्स द ब्लॉक ऑफ असेट कन्सेप्ट इज यूज्ड फॉर. आयकर अंतर्गत मालमत्तेचा ब्लॉक संकल्पनेचा वापर कशासाठी केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. सेकंड, डेप्रिसिएशन. थर्ड, कॅपिटल गेन्स. अँड फोर्थ, टॅक्स ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डेप्रिसिएशन मीन्स घसारा. नेक्स्ट, सेवन्थ, the formula to calculate degree of operating leverage is. ऑपरेटिंग लिव्हरेज DOL मोजण्याचं सूत्र काय? तर बघा, ऑप्शन आहे EBIT डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन. सेकंड, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय EBIT. थर्ड, PBT डिवाइड बाय PAT. अँड फोर्थ, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय EBIT. नेक्स्ट, 8,
व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन प्रायव्हेट कंपनी अंडर द कंपनी ऍक्ट 2013. कंपनी कायदा 2013 अंतर्गत खाजगी कंपनीतील किमान सदस्य संख्या किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 5. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 2. ठीक आहे. नेक्स्ट 9th, which of the following is not a threat to auditor independence as per the code of ethics. ठीक आहे, नैतिक संहितेनुसार खालीलपैकी कोणता लेखापरीक्षकाच्या स्वातंत्र्याला धोका नाही? तर बघा ऑप्शन आहे सेल्फ इंटरेस्ट थ्रेट, सेकंड फॅमिलियरिटी थ्रेट, फोर्थ ॲडव्होकेसी थ्रेट अँड फोर्थ ॲनालिटिकल थ्रेट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ॲनालिटिकल थ्रेट. विश्लेषणात्मक धोका इज नॉट अ थ्रेट फॉर ऑडिटर इंडिपेंडन्स. तसंच बघा महाट्रान्सको LDC साठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल याच्यामध्ये कंप्लीट पेपर सोल्युशन्स दिलेले आहे. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th, इन मार्जिनल कॉस्टिंग कॉन्ट्रीब्युशन इज कॅल्क्युलेटेड ॲज. मार्जिनल कॉस्टिंगमध्ये योगदान कसे मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स मायनस फिक्स कॉस्ट, सेकंड आहे इथे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, थर्ड आहे सेल्स मायनस टोटल कॉस्ट अँड फोर्थ प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट. ठीक आहे, तर इथे जर आपण बघितलं तर करेक्ट आन्सर काय आहे आपल्याजवळ सेकंड सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. ठीक आहे, सेकंड विक्री मायनस चल खर्च. नेक्स्ट 11th, अंडर AS2 इन्व्हेंटरीज आर व्हॅल्यूड ॲट. AS2 अंतर्गत साठा कोणत्या मूल्यावर मोजला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज हायर, सेकंड कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर, थर्ड फेअर व्हॅल्यू अँड फोर्थ रिप्लेसमेंट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. ठीक आहे, किंमत किंवा निव्वळ साकारण्यायोग्य मूल्य ज्यापैकी जे कमी असेल ते. नेक्स्ट 12th, which is not included while calculating net present value. NPV मोजताना खालीलपैकी कोणता समाविष्ट केला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सॅल्वेज व्हॅल्यू, संक कॉस्ट अँड कॅश इनफ्लो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड संक कॉस्ट, बुडलेला खर्च. नेक्स्ट 13, इफ वर्किंग कॅपिटल इज 1,20,000, करंट रेशिओ इज 2.5:1, व्हॉट इज करंट लायबिलिटी? बघा वर्किंग कॅपिटल 1,20,000 आणि चालू गुणोत्तर 2.5:1 असल्यास चालू देणे किती? जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर याच्या कॅल्क्युलेटनुसार आपला आन्सर येईल किती? 80,000. ठीक आहे, तुम्ही याला कॅल्क्युलेट करून आन्सर करून बघा, मीन्स तुमची तेवढीच प्रॅक्टिस सुद्धा होईल. ठीक आहे. नेक्स्ट 14, इन्कम फ्रॉम डिव्हिडंड फ्रॉम अन इंडियन कंपनीज. भारतीय कंपनीकडून मिळालेला लाभांश उत्पन्न काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फुल्ली एक्झेम्प्ट अंडर सेक्शन 10 of 32, सेकंड टॅक्सेबल इन हँड ऑफ शेअर होल्डर, थर्ड टॅक्सेबल ॲट स्पेशल रेट अँड फोर्थ एक्झेम्प्ट अंडर सेक्शन 80C. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टॅक्सेबल इन हँड ऑफ शेअर होल्डर, भागधारकाच्या हातात करपात्र. नेक्स्ट 15, which one of the following is not a qualitative characteristics of financial statement as per the framework of accounting. ठीक आहे, लेखांकनाच्या चौकटीप्रमाणे खालीलपैकी कोणता आर्थिक विधानांचा गुणात्मक गुणधर्म नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलेव्हन्स, रिलायबिलिटी, अंडरस्टँडेबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, नफादायकता इज नॉट अ क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट 16, डेप्ट इक्विटी रेशिओ इज कॅल्क्युलेटेड ॲज. कर्ज इक्विटी गुणोत्तर कसे मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे लॉंग टर्म डेप्ट डिवाइड बाय टोटल इक्विटी, सेकंड टोटल लायबिलिटी डिवाइड बाय इक्विटी, थर्ड टोटल डेप्ट डिवाइड बाय टोटल असेट अँड फोर्थ लॉंग टर्म लायबिलिटी डिवाइड बाय नेट वर्थ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉंग टर्म डेट डिवाइड बाय टोटल इक्विटी, दीर्घकालीन कर्ज डिवाइड बाय एकूण इक्विटी. ओके. नेक्स्ट 17, अंडर CGST Act, इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ. CGST कायद्यानुसार खालीलपैकी कोणाबाबत इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध नाही?
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ रॉ मटेरियल, सेकंड रेंट पेड ऑन फॅक्टरी, थर्ड परचेस ऑफ मोटर व्हेकल अँड फोर्थ परचेस ऑफ कॅपिटल गुड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस ऑफ मोटर व्हेकल फॉर पर्सनल यूज. ठीक आहे. नेक्स्ट 18 कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी इन्क्लूड. गुंतवणूक क्रियाकल्पांमधील रोकड प्रवाहात काय समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स, सेकंड परचेस ऑफ मशिनरी, थर्ड इंटरेस्ट पेड ऑन लोन अँड फोर्थ डिव्हिडंड पेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परचेस ऑफ मशिनरी, यंत्र सामग्री खरेदी. नेक्स्ट 19 a partner retired, his share of goodwill is 60,000, remaining partner gain is 3:2. what is journal entry. एक भागीदार निवृत्त होतो, त्याचा गुडविल मधील हिस्सा 60,000 आहे, उर्वरित भागीदार 3:2 प्रमाणात फायदा घेतात, योग्य जर्नल नोंद कोणती. तर बघा याची करेक्ट एंट्री इन ऑर सेकंड डेबिट गेनिंग पार्टनर 60,000 इन 3:2, क्रेडिट गेनिंग पार्टनर 60,000. ठीक आहे. नेक्स्ट 20 the assumption that the business will continue for foreseeable future is. व्यवसाय भविष्यात सुरू राहील हा गृहीतक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे प्रोड्युएन्स, कन्सिस्टन्सी, गोइंग कन्सर्न अँड ॲकरल. सगळ्यांनाच माहिती आहे आन्सर गोइंग कन्सर्न, सतत चालू राहील. ठीक आहे. नेक्स्ट 21 द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट इज टू. लेखा परीक्षकाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटेक्ट एरर, सेकंड डिटेक्ट फ्रॉड, थर्ड एक्सप्रेस एन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ एन्श्योर ॲक्युरेसी ऑफ बुक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सप्रेस एन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विधानांवर मत व्यक्त करणे. नेक्स्ट 22 डेप्रेसिएशन अंडर कंपनी ऍक्ट इज बेस्ड ऑन. कंपनी कायद्यानुसार घसारा कशावर आधारित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युजफुल लाईफ अँड रिड्युसिबल व्हॅल्यू, सेकंड रिव्हॅल्युएशन ऑफ असेट, थर्ड रिप्लेसमेंट ऑफ कॉस्ट अँड फोर्थ मार्केट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट युजफुल लाईफ अँड रिड्युसिबल व्हॅल्यू, उपयुक्त आयुष्य आणि अविशिष्ट मूल्य. नेक्स्ट 23 इन्कम अंडर द हेड कॅपिटल गेन इज टॅक्सेबल ऑन. भांडवली नफा या शीर्षकाखाली उत्पन्न करपात्र कधी होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲकरल बेसिस, रिसिप्ट बेसिस, ऑन ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट अँड फोर्थ इयर ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑन ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट, भांडवली मालमत्ता हस्तांतरित झाल्यावर. नेक्स्ट 24 द टाइम लिमिट फॉर अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर जीएसटी इज. जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी वेळ मर्यादा कोणती आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिफोर फिलिंग जीएसटीआर 9, सेकंड बिफोर द एंड ऑफ फायनान्शियल इयर, थर्ड अर्लियर ऑफ ड्यू डेट ऑफ सप्टेंबर रिटर्न और एन्युअल रिटर्न अँड एनी टाइम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अर्लियर ऑफ द ड्यू डेट ऑफ सप्टेंबर रिटर्न और एन्युअल रिटर्न. ठीक आहे. सप्टेंबर रिटर्नची देय तारीख किंवा वार्षिक रिटर्न यापैकी जे लवकर येईल ते. नेक्स्ट 25 which of the following is not included in cash equivalent as per AS3. AS3 नुसार खालीलपैकी कोणते रोकड समतुल्य म्हणून समाविष्ट केले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर, शॉर्ट टर्म डिपॉझिट अँड इक्विटी शेअर्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इक्विटी शेअर्स. तसंच बघा रिव्हिजन बेस्ड पीडीएफ एमसीक्यूज अवेलेबल आहे ऑल इन वन. ठीक आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 26 करंट रेशिओ इम्प्रूव्ह इफ. चालू गुणोत्तर कोणत्या परिस्थितीत सुधारते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी इज परचेस ऑन कॅश, सेकंड क्रेडिटर आर पेड, थर्ड बिल्स रिसिवेबल कलेक्टेड अँड फोर्थ लोन इज रिपेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिल्स रिसिवेबल कलेक्टेड, देणीपत्र गोळा केले जातात. नेक्स्ट 27 इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन एएस अँड स्टेटस विच विल प्रिवेल. एएस आणि कायदा यांच्यात संघर्ष झाल्यास कोणते प्राधान्य पावे. तर बघा ऑप्शन आहे एएस, गायडन्स नोट, थर्ड कंपनी लॉ और स्टेटस अँड फोर्थ ऑडिटिंग स्टँडर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपनी लॉ और स्टेटस, कंपनी कायदा आणि अधिनियम.
नेक्स्ट 28, अ कंपनी हॅज पेड ॲडव्हान्स इन्कम टॅक्स, इट शुड बी शोन ॲज. कंपनीने आगाऊ उत्पन्न कर भरला असेल तर तो कसा दर्शवला जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सपेन्स, लायबिलिटी, करंट असेट, प्रोव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, करंट असेट, चालू मालमत्ता. नेक्स्ट 29, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स. खालीलपैकी कोणते मूलभूत लेखांकन गृहीतक नाही? बघा ऑप्शन आहे ॲकरल, प्रोडियन्स, गोइंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रोडियन्स. सावधगिरी इज नॉट अ फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स. नेक्स्ट 30, कॅश सेल्स नॉट रेकॉर्डेड विल अफेक्ट. नोंद न झालेली रोकड विक्रीवर कोणावर परिणाम करेल? तर बघा ऑप्शन आहे ओनली ट्रेडिंग अकाउंट, सेकंड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट, व्यापार खाते आणि ताळेबंद. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा. नेक्स्ट 31, LLP इज गव्हर्न बाय. LLP कोणत्या कायद्याने नियंत्रित केली जाते? तर बघा ऑप्शन आहे कंपनी ॲक्ट 2013, सेकंड पार्टनरशिप ॲक्ट 1932, थर्ड LLP ॲक्ट 2008 अँड फोर्थ कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, LLP ॲक्ट 2008, LLP कायदा 2008 नुसार. नेक्स्ट 32, अंडर कंपनी ॲक्ट अ कंपनी इज सेड टू बी अ स्मॉल इफ. कंपनी कायद्यानुसार एखादी कंपनी लहान मानली जाते जर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पेड अप कॅपिटल लेस दॅन 2 करोड और टर्नओव्हर लेस दॅन 20 करोड, सेकंड कॅपिटल ग्रेटर दॅन 5 करोड, थर्ड लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज अँड फोर्थ टर्नओव्हर एक्सीड 50 करोड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, पेड अप कॅपिटल लेस दॅन 2 करोड अँड टर्नओव्हर लेस दॅन 20 करोड. भरलेले भांडवल 2 लाखापेक्षा कोटी, 2 करोडपेक्षा कोटी आहे आणि उलाढाल 20 करोडपेक्षा कमी. ठीक आहे. नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिअल अकाउंट. खालीलपैकी कोणते खरे खाते नाही? तर बघा ऑप्शन आहे बँक, मशिनरी, फर्निचर, सॅलरी. सॅलरी इज नॉट अ रिअल अकाउंट. नेक्स्ट 34, पार्टनर्स लोन टू द फर्म अपियर इन. भागीदाराचे फर्मला दिलेले कर्ज कोठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लायबिलिटी साइड अँड असेट साइड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लायबिलिटी साइड, देणी बाजूस. नेक्स्ट 35, ऑन डिझॉल्युशन ऑफ फर्म रिअलायझेशन अकाउंट इज ओपन टू. फर्मच्या विघटनाच्या वेळी रिअलायझेशन खाते का उघडले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पे क्रेडिटर, सेकंड क्लोज फिक्स असेट, थर्ड कॅल्क्युलेट गुडविल अँड फोर्थ ट्रान्सफर प्रॉफिट और लॉस टू कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ट्रान्सफर प्रॉफिट और लॉस टू कॅपिटल, नफा तोटा भांडवल खात्यात हस्तांतरित करण्यासाठी. नेक्स्ट 36, गेन रेशियो इज कॅल्क्युलेटेड वेन. गेन रेशियो कधी मोजला जातो? तर बघा ऑप्शन आहे अ पार्टनर इज ॲडमिटेड, सेकंड फर्म इज डिझॉल्व, थर्ड पार्टनर रिटायर और डाईज अँड फोर्थ न्यू असेट इज परचेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पार्टनर रिटायर और डाईज. भागीदार निवृत्त हो आणि मृत्यू पावतो तेव्हा. नेक्स्ट 37, डायरेक्टर रिम्युनरेशन इज इन अ कंपनी इज शोन इन. कंपनीतील संचालकाचे वेतन कोठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॉस्ट ऑफ सेल, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, थर्ड मॅनेजरियल रिम्युनरेशन अँड फोर्थ डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मॅनेजरियल रिम्युनरेशन, व्यवस्थापकीय वेतन. नेक्स्ट 38, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डू नॉट प्रिपेअर. नफा न मिळणाऱ्या संस्थेमध्ये खालीलपैकी काय तयार केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, सेकंड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ ट्रेडिंग अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट 39, शेअर इश्यूड ॲट प्रीमियम, प्रीमियम इज शोन इन. शेअर्स प्रीमियमवर जारी केल्यास प्रीमियम कोठे दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल रिझर्व, सेकंड प्रॉफिट अँड लॉस, थर्ड सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अंडर रिझर्व अँड फोर्थ शेअर कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट अंडर रिझर्व, राखीव निधी अंतर्गत सिक्युरिटीज प्रीमियम खाते. नेक्स्ट 40, TDS डिडक्टेड बट नॉट डिपॉझिटेड इज शोन ॲज.
कापलेला पण जमा न केलेला TDS कुठे दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे असेट, लायबिलिटी, इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लायबिलिटी मीन्स देणी. नेक्स्ट 41. इन द बुक ऑफ ड्रॉई एक्सेप्टन्स ऑफ बिल इज रेकॉर्डेड ॲज. ड्रॉईच्या पुस्तकात बिलाची मान्यता कशी नोंदवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डेबिट बिल रिसिवेबल अकाउंट, क्रेडिट बिल्स पेएबल अकाउंट, डेबिट क्रेडिटर अकाउंट अँड डेबिट बँक अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, क्रेडिट बिल्स पेएबल अकाउंट, क्रेडिट बिल्स पेएबल खाते. नेक्स्ट 42. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ओपन ॲट द टाइम ऑफ. पूर्ण मूल्यांकन खाते कधी उघडले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲडमिशन ओनली, सेकंड रिटायरमेंट ओनली, थर्ड ॲडमिशन ऑर रिटायरमेंट अँड फोर्थ डेथ ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲडमिशन ऑर रिटायरमेंट, प्रवेश किंवा निवृत्तीच्या वेळी. नेक्स्ट 43. अनक्लेम डिव्हिडंड इज शोन इन बॅलन्स शीट ॲज. न मागितलेला लाभांश ताळेबंदात कसा दाखवला जातो? तर बघा ऑप्शन आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, करंट लायबिलिटी, चालू देणी. नेक्स्ट 44. डेप्रेसेशन इज अलाउड फॉर टॅक्स पर्पज अंडर विच सेक्शन ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. घसारा करासाठी आयकर कायद्यात कोणत्या कलमानुसार परवानगी आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 30, सेक्शन 31, सेक्शन 32, सेक्शन 36. तर करेक्ट आन्सर आहे सेक्शन 32 थर्ड. नेक्स्ट 45. ॲग्रिकल्चर इन्कम इज एक्सेप्ट अंडर विच सेक्शन. कृषी उत्पन्न कोणत्या कलमानुसार सूट आहे? बघा ऑप्शन आहे सेक्शन 10 ऑफ 1, सेक्शन 10 ऑफ 2, सेक्शन 10 ऑफ 32 अँड सेक्शन 80C. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेक्शन 10 ऑफ 1, कलम 10(1) नुसार. नेक्स्ट 40C. ITC रिव्हर्सल रिक्वायर्ड इन GST इन केस ऑफ. GST मध्ये खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत ITC परत करणे आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे एक्सपोर्ट, कॅपिटल गुड, नॉन बिझनेस यूज अँड सप्लाय टू सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉन बिझनेस यूज, गैर व्यावसायिक वापर. नेक्स्ट 47. विच आयटम इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज अंडर AS2. AS2 अंतर्गत खालीलपैकी कोणता घटक साठ्याच्या किमतीचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, परचेस प्राइस, कन्व्हर्जन कॉस्ट, सेलिंग एक्सपेन्स, इम्पोर्ट ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेलिंग एक्सपेन्स. ठीक आहे, इज नॉट अ पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. नेक्स्ट 48. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ LLP. LLP चे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? बघा ऑप्शन आहे बॉडी कॉर्पोरेट, सेपरेट लीगल एंटिटी, परपेच्युअल सक्सेशन अँड कॅन नॉट ओन प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कॅन नॉट ओन प्रॉपर्टी, मालमत्ता मालकी ठेवू शकत नाही. नेक्स्ट 49. अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ॲडव्हान्स टॅक्स इज पेड बाय. आयकर कायदा 1961 अंतर्गत आगाऊ कर कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, एव्हरी पर्सन, इंडिव्हिज्युअल ओनली, ओनली कंपनीज अँड फोर्थ, एव्हरी पर्सन हुज टॅक्स लायबिलिटी एक्सीड 10,000. प्रत्येक व्यक्ती ज्याची कर देयता 10,000 पेक्षा जास्त आहे तो. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. नेक्स्ट 50. प्रिलिमिनरी एक्सपेन्स अंडर द कंपनी ॲक्ट 2013 शुड बी. कंपनी कायदा 2013 अंतर्गत प्रारंभिक खर्च कसा करावा? तर बघा ऑप्शन आहे डेफर्ड, सेकंड रिटर्न ऑफ ओव्हर 5 इयर, थर्ड चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस इन द इयर इनकर्ड अँड असेट ॲडेड टू द असेट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चार्ज टू प्रॉफिट अँड लॉस इन द इयर इनकर्ड. झालेल्या वर्षी नफा तोटा खात्यात डेबिट करावं. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल आहे, अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट PDF, डेप्युटी मॅनेजरसाठी रिव्हिजन MCQ PDF आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.